हा जो आपण वेगवेगळ्या विदेशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा घरी लोक वाघ पाळतात, सिंह पाळतात, पण त्या दर्जाचे प्राणी न पाळता जर बिबट्यासारखा प्राणी जर मनुष्य एरियामध्ये वावरत आहे, मनुष्याच्या एरियाच्या संपर्कामध्ये आहे, वारंवार तो वस्तीमध्ये येत आहे, तर त्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन जर लहानपणापासून जर पाळलं तर मला असं वाटते बिबट्या चांगल्या प्रकारे टिकेल, नसबंदी करायची गरज पडणार नाही. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार, हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो. रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे की बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे हे तुम्हाला त्यातनं लक्षात यायला हरकत नाही. कधी कधी अशा पद्धतीने वक्र पूर्ण ते बोगावं लागतं, पण ज्यांना कुत्री पकडता येत नाही ते बिबट कसे पकडे वगैरे या त्यांच्या डायलॉगला काही अर्थ नाही. कारण बिबटे पकडण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते कायद्याच्या चौकटीत बिबट पकडावं लागेल. मग जयंतराव कुत्रं आणि बिबट पकडू शकेल का जरा विचारा.